नमस्कार. सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत. आज तिसरी माळ आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पालिका प्रशासन वृत्त समूहातर्फे आपण प्रत्येक माळेला म्हणजे पहिल्या माळेपासून ते 9व्या माळेपर्यंत आपण प्रत्येक माळेला एका माँ दुर्गा सन्मान आपण एका महिलेचा स्त्रीशक्तीचा करतोय. आज तिसरी माळ आहे. आज 24 तारीख आहे, 24 सप्टेंबर आणि आजचा कलर आहे रॉयल ब्लू आणि आज एका रॉयल व्यक्तीलाच आपण रॉयल स्त्रीला आपण देणार आहोत आजचा सन्मान, माँ दुर्गा सन्मान. त्यांनी नुकतीच ॲडव्होकसीची सनद प्राप्त केली. नगरसेविका राहिल्या आहेत त्या, कोपरखैरणे विभागातल्या आहेत आणि सातत्याने ते ह्या भागातल्या ज्या जनसुविधांसाठी किंवा नागरी सुविधा लोकांना प्राप्त व्हाव्या त्यासाठी भांडत असतात. सर्वांना माहिती आहे की आपली नवी मुंबई जी आहे, ती कॉलनी आहे, झोरपट्टी आहे, श्रमिक नगर आहे, अशा विविध भागांमध्ये ही झालेली आहे, वाटपलेली आहे आणि अशाच प्रकारे माथाडी एरिया आपण बोलू शकतो किंवा एक बिलो पॉवर्टी एरिया म्हणू शकतो किंवा मिडल क्लास एरिया. तर अशा एरियाचं जे माथाडी कामगार ज्या ठिकाणी राहतात, सर्वात जास्त कष्टकरी कामगार इथं राहतात, कष्टकरी जनता इथं राहते, त्या विभागाचं नेतृत्व करणारे आहेत. तर अशा सौभाग्यवती आणि आताच ॲडव्होकेट बनलेल्या अशा आपल्या सायली नारायण शिंदे यांना आजचा आपण पुरस्कार, माँ दुर्गा सन्मान पुरस्कार 2025 आपण तिसऱ्या माळेचा आपण प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्व नवी मुंबईकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या आज खरंच आनंदाचा क्षण आहे की माँ दुर्गा पुरस्कार जो पालिका प्रशासन यांनी आयोजित केला आहे. आयोजकांनी माझ्या कामाचं कौतुक करत हा पुरस्कार मला दिला, म्हणून सर्वप्रथम आयोजकांचे देखील खूप खूप आभार. खरं तर आपण पुरस्कार कोणाकडून घेतला याचा मला जास्त आनंद आहे, कारण पालिका प्रशासन म्हणजे अगदी कशाचीही पर्वा न करता अगदी निर्भीडपणे सत्य म्हणजे प्रशासनातील सर्व सत्य बाजू अगदी निर्भीडपणे जनतेच्या समोर आणणारी आपलं पालिका प्रशासन आहे. आणि या पालिका प्रशासनाकडून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कौतुक हवं. खरं तर ही आणखी एक कौतुकाची थाप आहे माझ्यासाठी आणि एक चांगलं काम करण्याची प्रेरणा आहे. मी मनापासून आभार मानते. खरं तर सातत्यानं आयुष्यात एक एक पाऊल पुढे जाताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असतात. जसे आता देखील या पुरस्कारासाठी माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ आहेत आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत. त्यामुळेच आम्ही रोज नवीन काहीतरी काम करण्याची जिद्द ठेवतो, मेहनत ठेवतो. आणि मी पुन्हा एकदा पालिका प्रशासनाचे आभार मानेल, कारण पुरस्कार म्हणजे आम्हाला दिलेली कौतुकाची थाप असते आणि ही थाप आम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी आणखी प्रेरणा देतात. म्हणून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.